नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेनेनं मुजोर रमेश म्हात्रे याच्यावर अजूनही पक्षांतर्गत कारवाई का केली नाही पाहूयात. डॉक्टरांना मारहाण केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या रमेश म्हात्रे याच्या विरोधात अद्यापही कोणतीही ठोस पक्षांतर्गत कारवाई झालेली नाहीये. ना त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय, ना त्याला पक्षातून निलंबित केलंय. यामुळे कायद्याचा सन्मान आणि शिस्तीबाबत मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांनी रमेश म्हात्रे याला कठोर शब्दामध्ये समज दिली असा दावा केला. मात्र केवळ समज देणं ही कारवाई ठरू शकते का, असा सवाल उपस्थित केला जातोय. गंभीर स्वरूपाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पक्षानं कोणतीही शिस्तभंगाची कारवाई न केल्यानं विरोधकांकडून शिवसेनेवर दुटप्पी भूमिकेचा आरोप होतोय. सामान्य नागरिकांविरोधात कठोर भूमिका घेण्याची भाषा करणारे सत्ताधारी नेते स्वतःच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत मात्र मवाळ भूमिका घेत असल्याची टीका होतीये. त्यामुळे कायद्यासमोर सर्व समान हा दावा केवळ भाषणापुरताच आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान विरोधकांकडून असा आरोप केला जातोय की राजकीय नुकसान किंवा मतदार नाराज होण्याच्या भीतीमुळे कठोर कारवाई टाळली जातीये. मात्र या आरोपांवर शिवसेनेकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्यापही आलेली नाहीये. तर डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक झाले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हात नेमके कोणी बांधलेत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. रमेश म्हात्रेचं नगरसेवक पद रद्द करावं ही मागणी त्यांनी लावून धरली आहे. खरं तर नीट त्या लायकीपर्यंत आणून की आता सूज आलेली आहे, आता ऍडमिट करायची, एवढं सगळं केल्यानंतरच पोलिसांनी त्यांना ऍडमिट करायला पाहिजे होतं. पण ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन मारामारी करता, शिवीगाळ करता, ज्या डॉक्टरांवर तुम्ही हात उचलता, त्याच केसमधून तुम्ही पळवाट काढायला जाऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये लपता. ही काय मर्दांगी आली तुमच्यामध्ये? आणि एवढंच जर असेल तर हात उचलतच नव्हता, जाऊन माफी मागायची होती. पण माझी अजूनही मागणी राहील, कारण मुख्यमंत्री महोदयांचे जे गृहमंत्री पण आहेत त्यांचे हात कोणी बांधलेत मला माहिती नाही. तर महिला डॉक्टरवर हात उगारणाऱ्या मुजोर रमेश म्हात्रेची रवानगी पोलीस कोठडीमध्ये करण्यात आली आहे. रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र शिवसेनेच्या मुजोर नगरसेवकावर अद्याप पक्षातून कारवाई केली जात नाहीये. हाच सवाल आता उपस्थित केला जातोय. याबाबत शिवसेनेची प्रतिक्रिया समोर आली नाही. उपमुख्यमंत्र्यांनी कुणालाही पाठीशी घातलेलं नाही, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तसंच शिंदेंनी म्हात्रेंना कडक शब्दात सुनावलंय, असंही सामंतांनी स्पष्ट केलंय. त्या नगरसेवकांनी केलेल्या कृत्याचं कुठेही समर्थन केलं नाही. उलट कडक भाषेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना समज दिलेली आहे. आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई पोलीस करते. त्याच्यामुळे त्या कारवाईमध्ये देखील कुठच्याही मंत्र्यांना शिवसेनेच्या हस्तक्षेप केलेला नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई सुरू आहे ती झाल्यानंतर नक्की त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय पक्ष देखील घेईल. तर म्हात्रेवर कारवाई होत नाही, त्यामुळे जय महाराष्ट्रानं काही सवाल उपस्थित केलेले आहेत, ते पाहूयात. रमेश म्हात्रेवर पक्षानं अद्याप शिस्तभंगाची कारवाई का केली नाही, हा पहिला सवाल जय महाराष्ट्रानं उपस्थित केलाय. एकनाथ शिंदे यांनी कठोर समज दिली म्हणजे तिलाच शिक्षा मानायचं का? शिवसेनेचा झिरो टॉलरन्स नेमका कुठे दिसतोय, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. शिवसेनेमध्ये प्रभावशाली नेत्यांसाठी वेगळे नियम आहेत का? त्यांच्यावर कारवाई होणार नाही का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. कारवाई न करण्यामागे राजकीय गणित आहे का, मतांचं काही गणित आहे का, असाही सवाल आहे. विशिष्ट मतदार नाराज होतील या भीतीपोटी कठोर निर्णय टाळला जात आहे का, असाही सवाल जय महाराष्ट्रानं उपस्थित केलाय. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या प्रकरणातही जर कठोर कारवाई होत नसेल तर कायद्याचा धाक नेमका कुणासाठी आहे? फक्त सर्वसामान्यांसाठीच कायदा आहे का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय.